सकाळी मी जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा सर्वात आधी माही राहीला पिण्यासाठी गरम पाणी करायला ठेवते आणि बाजूलाच मीही थोडं कोमट पाणी करून पिते. सकाळी कोमट पाणी पिलेलं चांगलं असते, तुम्ही पण पीत जावा. त्यानंतर दुसरं काम म्हणजे दुधावरची साय काढून घ्यायची आणि दूध गरम करायचं. ते झाल्यानंतर लगेच चपात्याही करून घेतल्या, कारण माही राहीचा नाश्ताच दूध चपातीचा असतो. मग पटकन चपाती वगैरे करून दूध चपाती भिजत घातली आणि दुसरीकडे मीही नाश्ता करून घेतला. तर आज मी अशी बटर लावलेली क्रिस्पी चपाती खाल्ली होती चहासोबत. माझा नाश्ता करून झाल्यावर ह्या दोघींना अंघोळ वगैरे घालून त्यांचं आवरून त्यांचाही नाश्ता उरकून घेतला. ते झाल्यानंतर लगेच किचनवरचा पसारा आवरायला घेतला आणि राहीला माझ्या बाजूलाच ह्या गाडीमध्ये बसून मी बाकीची कामे करत होते. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं माझ्या मावशीच्या घरी माझ्या भावांना ओवाळायला. पण हा पाऊस बघा कसा येड्यात काढतोय माणसांना. आता तो काही थांबायचं नावच घेना, म्हणून लागले स्वयंपाकाला. तेवढ्यात लगेच थांबला. मग पटकन आवरून तयार झाले आणि त्या दिवशी घेतलेला नवीन ड्रेस घातला होता मी. आणि माही राहीला नेणार नव्हते मी, त्यांना त्यांच्या आजीपाशीच सोडलं होतं. त्यानंतर स्वीट वगैरे घेतलं आणि तिथे पोहोचलो. तर तिथे सुद्धा एकच भाऊ भेटला. मोठा भाऊ त्याच्या सासरवाडीला गेला होता. मग लहान भावाला ओवाळून घरी आले. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय माता दी.